नमस्कार मित्रांनो, मी धनंजय तनिष्ठा फिल्मतर्फे. तर आता आपण एडिटिंग पेजचा ओव्हरव्ह्यू घेऊ. काय काय पॅनल आहेत, काय काय शॉर्टकट्स वगैरे ज्या कुठल्या गोष्टी आहेत, तर त्या सुरुवात करू आपण आता. म्हणजे आपल्याला एडिटिंग करायला बऱ्याच गोष्टी यामुळे सोप्या होतात. तर सगळ्यात आधी इथून सुरुवात करू आपण. हे पहा, हे द विंची रिझॉल्व. तर याच्यामध्ये अबाउट द विंची रिझॉल्वची तिथं माहिती भेटेल. क्लिक केल्यावर कीबोर्ड कस्टमायझेशन, म्हणजे आपल्याला आता यावर क्लिक केलं की इथून तुम्ही कीबोर्ड कस्टमाइज करू शकता. ते आपण भविष्यात बघूच. मी अजून तरी मला काही गरज पडलेली नाही आहे, कारण ऑलरेडी मला सगळे कीबोर्ड मी याच्यावर फॅमिलियर आहे. आणि तुम्ही पण होतारच, याची तुम्हाला कधी गरज पडणार नाही. पुढं द विंची रिझॉल्वमध्ये चेक फॉर अपडेट्स, म्हणजे त्यांचे काय नवीन नवीन अपडेट्स येतात त्यावर तुम्हाला भेटेल. आता हे प्रेफरन्स, ही गोष्ट महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये एक दोन सेटिंग आहेत, त्या मी तुम्हाला सांगून ठेवतो. आता मेमरी अँड GPU. आता ह्याच्यामध्ये हे पहा, लिमिट रिझॉल्व टू मेमरी युसेज, लिमिट फ्युजन टू मेमरी कॅच. हे माझं म्हणणं आहे, तुम्ही फुलच करा. कारण आपण जर का द विंची रिझॉल्व सॉफ्टवेअर वापरतोय तर दुसरं कुठलं वापरणार नाही. प्रीमियर प्रो वगैरे, आफ्टर इफेक्ट वगैरे ह्या कुठल्या गोष्टी वापरणार नाही. त्यामुळे ते फुल करा. आणि जो काही ग्राफिक कार्डची जी काही पॉवर आहे ती द विंची रिझॉल्वला मिळेल आणि आपलं काम सोपं होईल. त्याच्या खाली ह्या सगळ्या सेटिंग ॲज इट इज ठेवा. आणि इथं जे कुठलं आपलं ग्राफिक कार्ड असेल त्यावर टिकमार्क पाहिजे. आणि मग इकडं खाली इकडं आलं की ह्या युजर सेटिंग. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही, पण एक खूप महत्त्वाची सेटिंग आहे. हे सहसा तुम्हाला कुठं माहिती भेटणार नाही. तर हे पहा, हे जे सगळ्यात लास्टचं ऑप्शन दिलं आहे, स्टॉप रेंडर वेन अ फ्रेम ऑर क्लिप कॅनॉट बी प्रोसीड. ह्यावर तुम्हाला आहे ना, टिक असेल तर अनटिक करायचं आहे, म्हणजे ते क्लिक नाही करायचं. हे मी आता जे ठेवलंय ते तसंच ठेवायचं. तर त्याचं कारण काय, जेव्हा आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करत असतो तर एखादी फ्रेम क्रिटिकल असते, ती प्रॉपर रेंडर होत नाही. तर अशा वेळेस रेंडर न झाल्यामुळं काय होतं, आपलं मधूनच एक्सपोर्ट बंद पडतं. आणि बऱ्याच जण ह्याच्यामध्येच खूप गडबडतात की अरे काय झालं, एक्सपोर्ट का बंद पडलं. तर त्यांचं हे क्लिक असतं. तर यावर तुम्ही अनटिक करा. ठीक आहे. तर बाकी मग प्रोजेक्ट इथं काही करायची गरज नाही. हे एडिटिंग वगैरे हे काही नाही, हे सगळं ॲज इट इज ठेवायचे. तर हे सेव्ह करायचं. तर हे द विंची रिझॉल्व झालं. आता हे फाईलमध्ये म्हणजे आता इथं न्यू प्रोजेक्ट, न्यू टाईमलाईन, क्लोज, सेव्ह प्रोजेक्ट. तर आपण कंट्रोल S दाबून सेव्ह करू शकतो. सेव्ह प्रोजेक्ट ॲज, म्हणजे तो नवीन परत सेव्ह होतो. सेव्ह प्रोजेक्ट ॲज दाबलं की कुठंही ऑलरेडी आपला प्रोजेक्ट सेव्ह असेल, पण आता आपल्याकडे दुसऱ्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे. तर अशा वेळेस सेव्ह प्रोजेक्ट ॲज दाबायचं. तसं काही कुठं ना करू नका, कन्फ्युजन वाढेल तुमचं. हे काय नाही. मग आता हे इम्पोर्ट वगैरे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना शॉर्टकट कीज कळतात. शॉर्टकट कीमधून पण आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि इथून पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर ह्याचा तुम्ही वापर शॉर्टकट की समजण्यासाठी करून घ्या. आता इम्पोर्ट, तुम्हाला काही कुठल्या गोष्टी इम्पोर्ट करायच्या आहेत, किंवा आता ह्याच्यामध्ये काय लिहिले, मीडिया फ्रॉम XML. म्हणजे जर का प्रीमियर प्रोमधून आपण एडिट केलेलं असेल आणि कलर ग्रेडसाठी आपण द विंची रिझॉल्वर घ्यायचं असेल, तर तिथून आपण प्रीमियर प्रोमधून XML एक्सपोर्ट करणार आणि इकडून XML इम्पोर्ट करणार. हे आपण भविष्यात पाहूच. हे खूप डीप विषय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, इम्पोर्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करणं वगैरे. आणि हे एक्सपोर्ट त्याची काय आता पाहायची गरज नाही, कारण आपल्याला स्पेशल डिलिव्हरी पेज दिलेलाच आहे. हे क्विक एक्सपोर्ट वगैरे. ह्या आता हे प्रोजेक्ट मॅनेजर, हे म्हणजे इथं आपण होमवर क्लिक केलं तर हे जो ओपन झाला, तर ह्या फाईलवर प्रोजेक्ट मॅनेजर क्लिक करून तेच ओपन होतं. हे फक्त काय डबल ऑप्शन आहेत. प्रोजेक्ट सेटिंग, ह्या गिअर आयकॉनवर जे काही आपण क्लिक करून प्रोजेक्ट सेटिंग ओपन होतात, तर फाईलमध्ये पण प्रोजेक्ट सेटिंग तेच ओपन होतं. ते काही वेगळं नाही आहे. पण काय आहे, हे बऱ्याच नवीन लोकांना कन्फ्युजन असतात. हे काय, पण एक लाईन तुम्हाला लक्षात आली की म्हणजे हे सगळं कन्फ्युजन तुमचं दूर होईल. आता हे काय मीडिया मॅनेजमेंट वगैरे इथं काही तुम्हाला बघायची गरज नाही. इझी DCP तो आत्ताचा विषय नाही आहे. हे फिल्म वगैरे ते खूप मोठे विषय झाले. डॉल्बी व्हिजन म्हणजे आपला विषयच नाही येतो, कारण हे बघा लायसन्स लोड करायला लागतं. डॉल्बी व्हिजन म्हणजे थिएटरमध्ये जे आपण साऊंड ऐकतो, डॉल्बी डिजिटल वगैरे, तर ते विकत असतात. तर तो काय आत्ता आपला विषय नाही आहे. आता हे एडिट म्हणजे पण हेच आहे, अंडू रिडू, हिस्ट्री, कट वगैरे हे ते. ह्याचे मग फक्त तुम्ही शॉर्टकट समजून घ्या यातून. ह्याच्यामध्ये काही करायची गरज नाही आहे. तर ह्याच्यामध्ये अजून तुमच्या काही उपयोगाचं आहे काही इथं काही तुम्हाला समजून घ्यायची गरज नाही. फक्त हे शॉर्टकट तुम्ही माहिती करून घ्या, कामाला येतील. ट्रिममध्ये नॉर्मल एडिट मोड, हे काय हे सगळ्या गोष्टी आता मला आज पूर्ण याची सगळ्याची गरज पडलेली नाही आहे. हां, तर आता हे नज वगैरे, नज नाही त्याची पण काही गरज नाही आहे. स्टील प्ले हेड, ठीक आहे, त्याची पण आत्ता इथं काही गरज नाही. फ्लेड प्लेआउट, ठीक आहे. ह्याची पण तुम्हाला काही आत्ता करायची गरज नाही ट्रिममध्ये पण. आता टाईमलाईनमध्ये ॲड ट्रान्झिशन, आपण डायरेक्ट
हे पहा इथं इफेक्टमध्ये गेलं की व्हिडिओ ट्रान्झिशन, इथून ट्रान्झिशन जे ॲड करू शकतो. पण ॲड ट्रान्झिशन म्हणजे त्यांचा जो डिफॉल्ट ट्रान्झिशन आपण जो काही ठरवू तर तो करू शकतो. त्याची पण तुम्हाला आता काही करायची गरज नाही, कारण आपण इथून हवं तो ट्रान्झिशन घेऊ शकतो. ॲड व्हिडिओ ओनली, ट्रान्झिशन ओनली, क्लिप बॅकवर्ड फॉरवर्ड, काही नाही. हे आपण प्ले करतो, मागं जातं, पुढं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे रोजर म्हणजे कंट्रोल बी दाबला तर ब्लेड ओपन होणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये अजून तुमच्या फायद्याचं काय आहे, सिलेक्ट फॉलो प्लेड. हा एक ऑप्शन महत्वाचा आहे. हे पहा, हा जो सिलेक्ट फॉलो प्लेड. तर आता काय आहे, आता आपला हा अनटिक आहे, सिलेक्ट फॉलोड प्लेड नाहीये. तर आता मी समजा हे प्ले केलं, थांबा एक मिनिट, आता बघा, आता मी प्ले केलं तर हे पहा, हा जो आहे, हे नाव आहे PNG इमेज आहे, ती सिलेक्ट झालेली नाहीये. आता इथं पण मी प्ले केलं तर हा जो व्हिडिओ आहे हा कुठलाच व्हिडिओ सिलेक्ट झालेला नाहीये. पण आपण जेव्हा काय करू, ह्याच्यामध्ये सिलेक्ट फॉलो प्लेड करू, कशामध्ये, टाईमलाईनमध्ये होतं, आणि इथं सिलेक्ट फॉलो प्लेड ह्यावर क्लिक केलं तर आता पहा, इथून जेव्हा मी प्ले करेल, हे पहा आता हा इमेज सिलेक्ट झाला. आता आपण पुढं आल्यावर आहे ना, आता हे पहा, हा इमेज, हा फुटेज सिलेक्ट झाला. आता आपण अजून पुढे जाऊ, हे पहा हा फुटेज सिलेक्ट झाला. तर ह्याच्यामुळे काय होतं, जसं आपण फिल्म पाहू, एडिट पुढं करत जाऊ, तसं ह्याला स्क्रोल बरोबर आपलं क्लिप सिलेक्ट होत जातं, त्यामुळे एडिटिंग करणं अजून सोपं होतं. तर हे सिलेक्शन फॉलो प्लेड हे ऑन ठेवा. बाकी ऑडिओ स्क्रबिंग वगैरे ह्याची तर तुम्हाला काही गरज नाही आहे. ठीक आहे. आउटपुट ब्लँकिंग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओला सांगितलं होतं, आपल्याला जर का सिनेमॅटिक ब्लॅक बार लावायचे तर ह्या आउटपुट ब्लँकिंगमधून लावू शकतो. प्रीमियर प्रोमध्ये वगैरे ह्या अशा ऑप्शन नसतात. तर ह्याच्यामध्ये 2.35, तर हे पहा आला वरती ब्लॅक बार आला. पण तुम्हाला हा जर का हे खूप वाटत असेल की अरे ब्लॅक खूपच जास्त येते, तर परत आउटपुट ब्लँकिंगमध्ये 2 मध्ये जाऊ शकतो आपण, अजून ब्लॅक बार कमी झाले. तर पण आपण जे काय शॉर्ट फिल्म वगैरे बनवतो, मूवी बनवतो, तर त्यासाठी 2.35 असतं. ठीक आहे. हा सिनेमॅटिक ब्लॅक बार आला. आता टाईमलाईनमध्ये नाही, अजून काही नाही. आता ह्या क्लिपमध्ये न्यू कंपाऊंड क्लिप वगैरे ह्या तुम्हाला पुढं जसं जाऊ तशा गोष्टी कळतीलच. न्यू फ्युजन क्लिप वगैरे, की फ्रेम, ऑटो अलाइन क्लिप्स वगैरे. ठीक आहे, हे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये कळलं जेव्हा आपण ऑडिओविषयी बोलू. टेक्स्ट सिलेक्टर वगैरे, रेंडर नाही, ह्याच्यामध्ये आत्ता काही करायची गरज नाही, कारण हे रोजच्या कामामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इथंच वापरतो. आता व्ह्यूमध्ये स्टिल्स ह्याची पण आता काही गरज नाही, कारण स्टिल्स म्हणजे हा सगळा कलर पेजवरचा विषय. RGB पिकर व्हॅल्यू आहे तो कामाचा विषय, पण ते कलर पेजचं आहे. हायलाईट, व्ह्यू चॅनल्स नाही, त्याची पण काही गरज नाही. हे सगळं कलर विषयी आहे. विंडो आउटलाईन, थंबनेल मोड. ठीक आहे. आता हे झूम टू व्ह्यू, ठीक आहे, ह्याची पण काही गरज नाही आहे. आता शॅडो प्लेड, हे काही जणांना गरज पडू शकते. हे पहा, हा शॅडो प्लेड आहे. तर हा जो प्लेड आहे ह्याच्याकडे बघा, मी हा इथं ठेवतो, आणि आता आपण कुठं होतो, व्ह्यूमध्ये. तर हे पहा, हा शो प्ले हेड शॅडो. तर ह्याच्यावर मी क्लिक केलं तर बघा इथं साईडला हे झालं. मी परत सिलेक्ट आणि अनसिलेक्ट करून बघतो, कारण ते छोटं होतं. तर हे पहा, व्ह्यूमध्ये शो प्ले हेड शॅडो. आता त्याच्या शॅडो दोन्ही बाजूला शॅडो होत्या, त्या गेल्या. आणि आता त्याच्यावर मी क्लिक केलं तर शो प्लेड शॅडो, दोन्ही बाजूला 5-5 फ्रेम शॅडो आल्या. तर हे 5-5 फ्रेम वगैरे आपण हे कस्टमाइज करू शकतो. ते भविष्यात आपण पाहू कसं कस्टमाइज करायचं. म्हणजे कधी आपल्याला मॅन्युअल ट्रान्झिशन करायचे असतात, इकडून 10 फ्रेम सिलेक्ट करायच्यात, तिकडून 10 फ्रेम सिलेक्ट करायच्यात. मग आपण जर का कसं कर्सर मिडल आणला तर एक्झॅक्ट आपल्याला कळतं की 10वी फ्रेम तिकडे कुठे, इकडं कुठे, ते मोजायची गरज पडत नाही. तर ते पुढं आपण गेल्यावर पाहूच. तर हे आहे शो प्ले हेड. ठीक आहे. आणि अजून आता नाही, ह्याच्यामध्ये पण दुसरं काही करायची गरज नाही आहे. बाकी मग हेच आहे. आता प्लेबॅकमध्ये हा पुढचा विषय झाला, ऑप्टिमाइज मीडिया, प्रॉक्सी मीडिया. आणि टाईमलाईन प्रॉक्सी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्वार्टर करू शकता, एडिटिंग स्मूथ होईल. रेंडर कॅचे मी सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. डिलीट रेंडर कॅचे म्हणजे जर का आपला प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जेवढे काय कॅचे क्रिएट झाले, तर ह्याच्यामधून आपण डिलीट रेंडर कॅचेमधून डिलीट करू शकतो, ऑल डिलीट करू शकतो, अनयूज डिलीट करू शकतो. अनयूज म्हणजे इथं जे आत्ता क्लिप नाहीत त्या. तर ऑल डिलीट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण कंटिन्यू तुम्ही ते रेंडर कॅचे डिलीट करत राहा, स्पेस मोकळा होईल आणि नवीन ते परत जनरेट करतच नवीन. तर फ्युजन मेमरी कॅचे हे मी सांगितल्याप्रमाणे की डायरेक्ट ह्यावर क्लिक करून आपण इथं रेंडर कॅचे फ्युजन आउटपुट हे ऑन, तर ते तिथून आपण करू शकतो.
तर हे फास्ट फॉरवर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय हे सगळे शॉर्टकट हे जाणून घ्या. हे शॉर्टकट तुम्हाला वेळेनुसार उपयोगी पडतील. फ्युजनचे आत्ता इथं काहीच माहिती करून घ्यायची गरज नाही. कलर पेजची आपल्याला काही माहिती करून घ्यायची गरज नाही. फेअरलाइट म्हणजे ऑडिओ टू एडिटिंगचं काम असतं, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. वर्क स्पेस म्हणजे स्विच टू पेज. स्विच टू पेज म्हणजे बघा मीडिया कट, एडिट, फ्युजन, कलर. तर हे इथं खाली तेच आहे, मीडिया कट, एडिट, फ्युजन वगैरे. ते इथून पण आपण करू शकतो आणि इकडून पण करू शकतो. शो पेज म्हणजे ह्याच्यामध्ये जर का आपल्याला एखादं पेज दिसत नसेल तुमच्या एडिटिंगमध्ये, तर तुम्ही इथं वर्क स्पेसमध्ये येऊन शो पेजमधून ते चेक करू शकता. जर हे अनचेक असेल ह्यातला एखादा पेज तर ते दिसणार नाही. तर हे सगळं करा. किंवा तुम्हाला जर का नाहीच मला फ्युजन करायचंच नाही, मला ते बघायचंच नाही, तर फ्युजन अनचेक करा. हे पहा इथून खालून ते फ्युजन गेलं, तर इथून तुम्ही चेक अनचेक करू शकता. हे पहा फ्युजन परत आलं. हां ठीक आहे. शो पॅनल वर्क प्लेस. आता ह्याच्यामध्ये मीडिया पूल दाखवायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही हे करा, क्लिक अनक्लिक करा. ड्युअल स्क्रीन म्हणजे जेव्हा तुम्ही जरा मोठं एडिटिंग करताल तेव्हा ड्युअल स्क्रीन मी लावलं होतं, पण आता सध्या माझी ऑलरेडी स्क्रीन खूप मोठी आहे, त्यामुळे मला ड्युअल स्क्रीनची आता गरज नाही, त्यामुळे मी आता ते बंद ठेवलेले. तुमच्याकडे जर का 2 मॉनिटर असतील तर तुम्ही त्या ड्युअल स्क्रीनचा वापर करू शकता. व्ह्यूवर मोड, सिनेमा व्ह्यूवर, ह्याची काय फेअरलाइट व्ह्यूवर, ह्याची पण काय लेआउट प्रिसेट, ह्याला पण तुम्हाला आत्ता काही करायचं नाही आहे. ठीक आहे. बाकी मग हेल्प पेज, हे सगळे त्यांचे ट्रेनिंग वगैरे व्हिडिओ. तर हे सगळं झालं. आता हे फाईल वगैरे हे सगळे आपण वरचे ऑप्शन पाहिले. तर आता हे पहा, हा मीडिया पूल इथं. मीडिया पूल क्लिक केलं म्हणजे आपल्या सगळ्या क्लिप वगैरे जे काय आहे ते सगळं आलं आपलं. ह्या मीडिया पूलवर अनक्लिक केलं ते गेलं. इफेक्ट म्हणजे आता हे सगळे इफेक्ट आले आपल्याला. हे सगळे व्हिडिओ ट्रान्झिशन, इकडे ऑडिओ ट्रान्झिशन, टायटल्स, जनरेटर्स वगैरे आपण बघू. टायटल्स पण बघू. खूप खास टायटल्स आहेत DaVinci Resolveचे, खूप छान प्रीसेट आहेत. तर इफेक्ट हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओपन इफेक्ट्स, खूप सुंदर हे सगळे इफेक्ट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूच. आणि आता इफेक्ट्स बंद केले. एडिट इंडेक्स म्हणजे ही काही माहिती तुम्हाला कधीच गरज पडणार नाही याची, तर ते तुम्ही बंद ठेवलं तरी चालेल. साऊंड लायब्ररी, त्यांचे काही फ्री साऊंड असतात ते तुम्हाला मिळतील. बाकी इथं मिक्सर. आता हे मिक्सरवर क्लिक केल्यावर हे पहा इकडे ही विंडो ओपन झाली. तर ह्याची पण तुम्हाला आत्ता काहीच गरज पडणार नाही. हे मिक्सर तुम्ही बंदच ठेवा, म्हणजे काही विनाकारण स्पेस व्हायला जाते. मेटा डाटा म्हणजे आता ह्या मेटा डाटा क्लिक करा आणि ह्यावर या क्लिपवर आपण क्लिक केलं आणि मेटा डाटामध्ये बघितलं तर ह्या क्लिपची आपल्याला संपूर्ण माहिती दिसते. तर साधारणतः 42 सेकंदाची क्लिप आहे आणि 1055 फ्रेम आहेत. ही बिट डेप्थ 8 बिट आहेत. बाकी डाटा लेवल वगैरे. पण सगळ्यात माहिती कुठली तुम्हाला चांगली भेटेल की डेट मॉडिफाईड, म्हणजे की बाबा हा व्हिडिओ कधी शूट केलाय किंवा लास्ट एडिट कधी केलाय. तर ही तर पहा मंडे जुलै 31, 2023 आणि टायमिंग पण दिलाय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची माहिती म्हणजे बिट डेप्थ तुम्हाला कळेल की हा 8 बिट आहे का 10 बिट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहू. बाकी मग इथं पुढं हा H.264 फॉर्मॅट आहे, 25 फ्रेम आहेत आणि 1840 म्हणजे हा अल्ट्रा UHD आहे. ACC ऑडिओ, 48,000 हर्ट्सचा चॅनल आहे. हे सगळे पाहूच. आणि टू चॅनल आहे म्हणजे स्टिरिओ आहे. सिंगल असेल तर ते मोनो. ह्या सगळ्या गोष्टी अजून बराच संबंध आहे, पुढे कळलंच आपल्याला. हां ठीक आहे. तर आता हे पहा इथं हा जो ॲरो दिसतोय ह्यावरून ट्रान्झिशन, क्रॉप, डायनामिक झोन, ओपन इफेक्ट्स, फ्युजन ओव्हरले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे ट्रान्झिशन म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो. हे बघा आता हे अशा पद्धतीने झालं. तर हे असं पद्धतीने क्रॉप वगैरे जे काय आपण ते करू शकतो. Ctrl Z दाबू. ह्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये पुढं बोलूच, फक्त आता आपण काय ओव्हरव्ह्यू पाहतोय. तर हे सगळे डायनॅमिक झूम वगैरे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. तर हे पहा हा जो ऑप्शन दिसतोय, मी इफेक्ट ऑन करतो म्हणजे हा ऑप्शन अलीकडे. हां हे पहा आता हा जो ऑप्शन दिसतोय ह्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसतात. तर हे काय आहे, आता हे पहा इथं ही जी पट्टी दिसते का, ही पट्टी विजिबल इनेबल डिसेबल होती. तर ते मार्कर वगैरे जे असतात तर तिथून ते असतात. तर हे खरं म्हणलं तर ह्या पट्टीची तुम्हाला काही गरज नाही, हे तुम्ही डिसेबलच ठेवा. आता नंतर एक आहे ना ऑडिओ ट्रॅक घेऊ म्हणजे तुम्हाला ते अजून सगळं समजायला सोपं जाईल. तर हा जो ऑप्शन दिसतो हे ह्याच्या वेव फॉर्म गेल्या, हे खालचा जो ऑडिओ आहे त्याच्या वेव फॉर्म एनेबल डिसेबल. तुम्हाला वेव फॉर्म बघायचे नसतील तर हे डिसेबल करा, बघायचे असतील तर एनेबल करा. बाकी मग व्हिडिओ ऑप्शन. तर हे पहा ह्याच्यामध्ये हे 3 आता दिसते. म्हणजे काय होतं, हे पूर्ण ह्याच्यामध्ये अख्ख्या स्क्रीनमध्ये काय काय आहे ते सगळं दिसतं. पण इथं आपण क्लिक केलं तर फक्त सुरुवातीला आणि लास्टची फ्रेम दिसते आणि इथं क्लिक केलं तर काहीच दिसत नाही. तर तुम्ही म्हणताल आता ह्यानी फरक काय पडतो. तुमचं जर का लो एंड कॉम्प्युटर असेल तर काय होतं, हे जे थंबनेल जे जनरेट केलेत हे थंबनेल जनरेट करायला पण कॉम्प्युटरला प्रोसेस करावी लागते. तर ह्या थंबनेलसाठी तुमच्या कॉम्प्युटरची थोडी पॉवर वायाला जाते.
तर तुम्हाला ती जर का पॉवर वाचवायची असेल, आपलं कॉम्प्युटर लो एंड असेल, तर तुम्ही हे डिसेबल करू शकता. गरजेनुसार एनेबल डिसेबल करून बघायचं, परत डिसेबल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता हे पहा, हे जे आहे ते आपण बंद करू. ह्यावर क्लिक केलं की ते बंद झालं. ठीक आहे. तर हे सगळे थंबनेल, स्टार्टचा आणि एंडचा थंबनेल आणि पूर्णपणे थंबनेल डिसेबल हे झालं. आता हे ऑडिओ ऑप्शन, तर हे पहा, हे एकदम खाली गेला हा ऑडिओ आणि हे डिसेबल केलं. आता हे दोन्ही वरती पण दिसलं, खाली पण दिसलं. आणि हे आता हा ऑप्शन, तर हे अशा पद्धतीने आहे, वर खाली काहीतरी करायचे. तर आता आपल्याला ह्या व्हिडिओचे साईज कमी करायचे. आता प्रीमियर प्रोमध्ये ऑप्शन ऑब्झर्व केला असेल, व्हिडिओच्या टाईमलाईनच्या ज्या साईज आहेत त्या खूपच मोठ्या इतक्या असतात आणि या DaVinci Resolveच्या साईज खूप मोठ्या दिसतात. तर बऱ्याच जणांना ते अनकम्फर्टेबल वाटतं. तर त्याचं सोल्युशन काय, तर इथं पहा, हे जे व्हिडिओ ट्रॅक साईज आहे, हे पहा, आपण हे बारीक करू शकतो. ही आता प्रीमियर प्रोची साईज झाली. हे अशा पद्धतीने प्रीमियर प्रोमध्ये दिसतं. तर बऱ्याच जणांना हे काय मोठमोठ्या पट्ट्या दिसल्यामुळे बरंच म्हणजे त्यांना ते ऑड वाटतं, त्यांना ते प्रीमियर प्रोची सवय लागलेली असते. तर हे प्रीमियर प्रो सारखं आलेलं आहे. आणि हे पहा, आपण आता थंबनेल, त्यांना एक स्पेसिफिक हाईट नंतरच ते थंबनेल दिसायला सुरुवात करतात. तर एवढ्या हाईट नंतरच. पण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती साईज ठेवायची. एवढ्या साईजमध्ये काही जणांना कम्फर्टेबल वाटतं एडिट करायला. सेम तसंच हे ऑडिओचं, हे अशा पद्धतीने आपण ट्रॅकच्या साईज कमी जास्त, मोठ्या कमी जास्त करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आता ह्याच्यामध्ये लयच लक्षात येईल तुम्हाला मागं व्हिडिओ न्यायचा आहे, म्हणजे एकदम लास्ट सुरुवातीच्या फ्रेमला इकडं असं रिव्हर्स व्हिडिओ चालवायचा आहे. हे स्टॉपचं बटन आहे, हे पुढं फ्रेडचं बटन आहे आणि हे दाबलं तर लूप चालू राहणार, परत चालू होणार, अशा पद्धतीने. बाकी मग हा ॲरो आहे. आणि ह्या गोष्टी तर तुम्हाला कधी गरज पडणार नाहीत, कारण ह्या खूप रेअरली यूज होतात. हे ब्लेडचं ऑप्शन आहे, आपल्याला कट करायला ब्लेड. ह्या एखादी क्लिप आपल्याला 2 क्लिपच्या मध्ये घालायचं असेल तर त्याचा तो ऑप्शन आहे. हे पुढं घालायची, साईडला घालायची आहे. आणि हे मॅग्नेट, काही जणांचं कसं असतं, काही जणांना मॅग्नेट नको असतं. म्हणजे काय होतं, तुम्हाला आता उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. मॅग्नेटचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. आता इथं पहा, तर आता हे मी असं इथं ठेवलं आणि जेव्हा मी ही क्लिप ह्याच्यात जवळ आणेल तर ते डायरेक्ट चिटकलं जातं, त्याच्यामध्ये 1 फ्रेमचा पण गॅप राहत नाही. पण मला एडिटमध्ये माझी रिक्वायरमेंट आहे की मला 5 फ्रेमचा गॅप ठेवायचा आहे. तर अशा वेळेस काय करायचं, हे मॅग्नेट बंद करायचं आणि हे पहा, हे आपण हा असा 2 फ्रेम 4 फ्रेमचा गॅप ठेवू शकतो. तर हे मॅग्नेट एनेबल डिसेबल तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता. हां, बाकी हे लिंक म्हणजे जर का हे सगळं अनलिंक, हे लिंकचं बटन डिसेबल असेल तर व्हिडिओ ऑडिओ अनलिंक होतात. तर तसं काही करू नका तुम्ही, लिंक राहू द्या, गरजेनुसार तुम्ही अनलिंक करा, कारण मग डायलॉग पुढे जातील, मागं होतील, हे सगळं मेस होऊन जाईल पूर्ण. तर हे कायम हे ऑन ठेवायचं. आणि हा जो ऑप्शन दिसतोय, तर हे सगळं लॉक झालेलं आहे. हे पहा, आता मी कुठंही दाबलं तर काहीच होणार नाही. पहा, अख्खी टाईमलाईन लॉक झालेली आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा असं काही ब्रेक झाला वगैरे वगैरे, तर हे बटन दाबायचं, तुम्ही सॉफ्टवेअर चालू ठेवायचं असेल तर तसं तुम्ही करून जाऊ शकता. तर आता हे जे 2 ऑप्शन दिसतात, हे फ्लॅग आणि हे मार्कर. तर ह्याच्यामध्ये कसं होतं, हे जेव्हा आपली आता ही टाईमलाईन क्लिप छोट्यात प्रीमियर प्रो सारख्या, तर ह्याच्यामध्ये हे फ्लॅग आणि मार्कर दिसणार नाही. तर यासाठी तुम्हाला हे मोठं करावं लागेल. तर हे साईज, हे पहा, आता ह्या मोठ्या झाल्या, तर ह्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित दिसेल. आता ही जरा जागा क्रिएट करू आपण. हां, तर आता इथं तुम्हाला ह्या क्लिपविषयी काहीतरी माहिती द्यायची आहे आणि इथं तुम्ही करू शकता पर्पल. हे पहा, हे आता इथं हा फ्लॅग तयार झाला आणि आता ह्याच्यावर डबल क्लिक केलं की तुम्ही इथं काहीतरी नोट लिहा की बाबा ही क्लिप कशाविषयी, काय करायचं आहे बाबा, कलर ग्रेडिंग करायचं आहे, VFX करायचं आहे, काही तुम्ही ती नोट लिहू शकता. तर ही क्लिपविषयी झाली, म्हणजे ह्या पूर्ण क्लिपला हा फ्लॅग लागला. पण मला असा इथं फक्त ह्या स्पॉटला मला काहीतरी ट्रान्झिशन लावायचं आहे, काहीतरी डॉट लावायचं आहे, काही करायचं आहे, कट करायचं आहे, तर इथं तुम्ही हे करू शकता, मार्कर ॲड करू शकता. तर हे पहा, हा मार्कर आणि इथं सियन मार्कर, हे पहा, हा मार्कर ॲड केला. डायरेक्ट मार्कर ॲड करायचा असेल तर समजा इथं एक ॲड करायचं आहे, तर ह्या प्लेडवर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि ॲड मार्कर, आणि मग आपल्याला कुठला करायचा आहे तो मार्कर ॲड करायचा. आता आपण मार्कर ॲड केला, किंवा मला इथं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, किंवा माझा दुसरा कोणतरी एडिटर आहे त्याला मला माहितीसाठी मला इथं मार्कर ॲड करायचं आहे. आता हा मार्कर ॲड झाला, आता यावर डबल क्लिक करायचं आणि मग त्याला नाव द्यायचं. आता काही नाव देऊ आपण, ट्रान्झिशन, आणि मग इथं लिहू ॲड TRANSITI, ॲड ट्रान्झिशन हिअर क्रॉस डिझॉल्व.
क्रॉस डिझॉल्व्ह आणि डन केलं. आता जेव्हा कोणतरी नवीन एडिटर येईल किंवा मी कलरसाठी दुसरीकडे फाईल पाठवेल किंवा काही प्रोजेक्ट मला शेअर करायचा असेल तर हे पहा, त्याला आता इथं दिसेल की इथं मार्कर लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पण लिहिलेलं आहे. आणि हे पहा, ह्याच्यावर आणलं तर इथं लगेच आलं, वरची हेडलाईन आली आणि खाली लिहिलेलं आलं ॲड ट्रान्झिशन हिअर क्रॉस डिझॉल्व्ह, म्हणजे त्याला लक्षात येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता हा जो बटन दिसतो ह्यावर क्लिक केलं की पूर्ण जेवढी आपली स्पेस आहे त्याच्यामध्ये आपली टाईमलाईन बसणार. आणि हे मधलं बटन दिसतंय ते म्हणजे आपला प्ले हेड कुठे आहे तर तो खूप स्ट्रेच होणार. हे पहा, हे खूप स्ट्रेच झालं. आणि हे पण अशा पद्धतीनेच आहे की क्लिप त्या एवढी होईल. आता हा पुढचा मायनस, म्हणजे आपण इथून समजा टाईमलाईन बारीक केली आणि इथं प्लस करत गेलो मग पार सिंगल फ्रेमपर्यंत येणार. तर हे अशा पद्धतीने आहे, किंवा डायरेक्ट आपण इथून हे अशा पद्धतीने पण करू शकतो. आता इथं आपण हे ऑडिओ आणि हे डिम म्यूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हां, तर आता इथं आपण इथं येऊ. तर आता इथं लिहिलंय व्हिडिओ 1, व्हिडिओ 2, व्हिडिओ 3, व्हिडिओ 4. सेम तशा पद्धतीनेच खाली येणार ऑडिओ 1, ऑडिओ 2, ऑडिओ 3 वगैरे वगैरे. तर आता सगळ्यात पहिला हा जो लॉक ट्रॅक आहे, म्हणजे इथं जर का मी हे लॉक केलं तर मला इथं आता काहीच हलवता येत नाही, माझं एडिट लॉक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गरजेनुसार हे ट्रॅक लॉक करू शकता, कोणी काही हलू नये म्हणून. आणि हा जो दिसतोय ऑटो ट्रॅक सिलेक्टर, तर हे अशा पद्धतीने आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिक ट्रॅक करत जातं, तर त्याची तुम्हाला तशी गरज पडणार नाही आहे. आणि आता मला समजा इथं मला काहीतरी हे करायचं, आता हे पहा, ह्या 3 क्लिप एकमेकाच्या वरती आहेत. तर मला काय करायचं आहे, आता हे दुसरी क्लिप बघायची आहे, पण काय ही वरची क्लिप ओव्हरलॅप असल्यामुळे मला ते दिसत नाही उदाहरणार्थ. तर मी काय करणार, ह्यावर येणार आणि हे डिसेबल व्हिडिओ ट्रॅक, मी व्हिडिओ ट्रॅक डिसेबल जसं जसं करत असेल तसं मी खालचं मला हे दिसत जातील. तर अशा पद्धतीने तुम्ही गरजेनुसार ट्रॅक डिसेबल करू शकता. तर आता हे सेम. आता एसचा अर्थ सोलो म्हणजे इथं जो कुठला ट्रॅक आहे फक्त तोच प्ले होणार. म्हणजे कधी कधी आपले 4-5 ट्रॅक असतात आणि आपल्याला फक्त सिंगल ट्रॅक ऐकायचं आहे, तर मी जेव्हा ते सोलो दाबणार तेव्हा तो एकटाच ट्रॅक प्ले होणार आणि बाकी सगळं म्यूट होणार. आणि म्यूट म्हणजे मला समजा हा ट्रॅक म्यूट करायचा आहे तर मी यावर म्यूट दाबणार, तो ट्रॅक म्यूट होणार. मला हा दुसरा पण ट्रॅक म्यूट करायचा आहे, मी दाबणार, मला तिसरा ट्रॅक म्यूट करायचा आहे, पण मला फक्त चौथा ट्रॅक प्ले करायचा आहे, मी त्याला म्यूट नाही करायचा, मग तो चौथा ट्रॅक फक्त प्ले होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या आता जेवढं काही मी सांगितलेलं आहे ह्या पद्धतीने ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेलच. तर एकदा तुम्ही अशा पद्धतीनेच ओव्हरव्ह्यू घ्या आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.